नेवासा तालुक्यातल्या घोडेगाव येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीनं गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। हा प्रकार रविवारी सकाळी 9 वाजता घडला। कान्हू बन्सी कोरडे असं या व्यक्तीचं नाव असून कान्हू हा एका पायानं अपंग देखील आहे। कान्हू कोरडे याचे काही दिवसांपूर्वी भावासोबत वाद झाले होते। हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवून घेतल्या। रविवारी सकाळी कान्हूनं नगर औरंगाबाद रोड शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आरडाओरडा सुरू केला। हा प्रकार समजताच ग्रामस्थांसह बघ्यांची तोबा गर्दी झाली। गावाचे सरपंच राजेंद्र देसरडा, ग्रामपंचायत सदस्य तसेच रस्त्यानं जा-ये करणारे प्रवासी येथे गोळा झाले। या घटनेची माहिती सोनई पोलीस ठाण्याला देण्यात आली। पोलीसही काही वेळातच तेथे हजर झाले। सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिवाजी माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून कान्हू कोरडे याची मनधरणी केली। मात्र आपल्याला त्रास देणार नाही असं कागदावर लिहून दिल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका कान्हू कोरडेने व्यक्त केली। अगर प्रसंगावधान राखून पोलीस कर्मचारी माने आणि सहकाऱ्यांनी कान्हू कोरडे यांना सुरक्षितरित्या पाण्याच्या टाकीवरून खाली आणले। हा प्रकार सुरू असेपर्यंत सुमारे तासभर नगर औरंगाबाद महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। कान्हू कोरडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। दरम्यान गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीभोवती संरक्षक भिंत अथवा कुंपण बांधलं जाईल अशी माहिती सरपंच राजेंद्र देसरडा यांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।